विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरुवात करतो आहे मॅथ्स सेकंडच्या सेकंड चॅप्टरला. ते चॅप्टरचं नाव आहे पायथ्यागोरस थेरम. पायथ्यागोरस या शास्त्रज्ञाने हे प्रमेय शोधून काढलं आहे आणि म्हणून त्याला आपण पायथ्यागोरसचं थेरम असं म्हणतो. हे पायथ्यागोरसचं थेरम तुम्ही यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो सगळेजण शिकलेलं आहात. पायथ्यागोरस शास्त्रज्ञाचं म्हणणं काय होतं, तर कोणताही जर आपण राईट अँगल ट्रँगल काढला, सपोज मी इथे एक राईट अँगल ट्रँगल काढतो, आता बघा हा गोंधळ थोडा असा होतो. जर मला राईट अँगल ट्रँगल काढायचं असेल तर आता ॲक्च्युअली राईट अँगल ट्रँगल व्यवस्थित आला पाहिजे. समजा मी आता ही रेषा काढली, आणि मला इथून जर हा राईट अँगल ट्रँगल काढायचा असेल हा इथे 90 डिग्री आणि हे दोन्ही पॉईंट मी जोडले. सपोज मी असा विचार केला, ही लेंथ जर 3 असेल, ही 4 असेल, तर ही बरोबर 5 आली पाहिजे. पायथागोरसचं म्हणणं काय होतं की ही एवढी जी डिस्टन्स आहे, समजा मी हे डिस्टन्स काउंट केलं, मी ॲक्च्युअल मोजलेलं नाही मी, पण आता त्यांचे स्क्वेअर मला सारखे घ्यावे लागतील. सपोज मी ते इथपर्यंत घेतलं, तर पायथागोरसचं म्हणणं असंच होतं की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाच्या बाजूचा वर्ग हा त्याच्या उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो, असं पायथागोरसचं म्हणणं होतं. पायथागोरसचं सूत्र तुम्ही 7वीपासून शिकत आलात, सगळ्यांना याची कल्पना आहे. तर पायथागोरसचं थोडंसं डिटेल आपण हा अभ्यास थोडासा मित्रांनो करतो आहे. त्याचं कारण असं की तुम्हाला पायथागोरस 100% समजलाच पाहिजे. ते समजलं म्हणजे त्या सूत्राचा तुम्हाला अर्थ व्यवस्थित समजेल. आता मला प्रत्येक याच्यावरचा हे काढायचं आहे, म्हणजे इथे काय पाहिजे, मला इथे त्याचा हे लागलाच पाहिजे, तरच ते फिगर व्यवस्थित जमेल. जर तो 90 डिग्री लागला नाही तर मग त्याच्यावरचा स्क्वेअर व्यवस्थित जमणार नाही. इथे पण मला अशाच पद्धतीने तो लावावा लागणार आहे. इथे पण त्याची एक साईड ही 90 डिग्री बरोबर आली पाहिजे. अशा पद्धतीने तर पायथागोरसचं म्हणणं असं होतं. आता याचा ह्या स्क्वेअरचा ह्या साईडचा स्क्वेअर म्हणजे हा स्क्वेअर आला, याचा हे काय येईल, एरिया काय येईल, तर हा 9 येईल, याचा येईल 16 येईल आणि याचा 25 येईल. तर पायथागोरसचं काय म्हणणं होतं की या कर्णाच्या बाजूचा वर्ग, म्हणजेच आपण त्याचा डिटेल विचार करताना असा विचार करू की कर्णावर असणारी जी लेंथ आहे कर्णाची, ज्याला हायपोटेनियस तुम्ही म्हणतात, या हायपोटेनियसवर असणारा स्क्वेअर जो आहे त्याचा एरिया हा या 2 बाजूंच्या एरियाच्या बेरजे एवढा साधारणतः असतो. तर मग इथे आपण पण लक्षात घेऊ, याला नाव सपोज दिलं ए, हा बी आणि सी. तर पायथागोरसचं थेरम काय म्हणतं, बाय पायथागोरस थेरम हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर. पायथागोरसचं म्हणणं हेच होतं की पण इथे महत्त्वाचा शब्द राहिला इन
राईट अँगल ट्रँगल. म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. म्हणजे इथे काय झालं त्याचा अर्थ, इन ट्रँगल ए बी सी मेजर अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. बीचं माप 90 डिग्री आहे. देअरफॉर एक 90 डिग्री पाहिजे तरच आपल्याला ही स्टेटमेंट मांडता येईल. लेंथ ऑफ ए सी स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ ए बी स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ बी सी स्क्वेअर. ए सीचा स्क्वेअर किती आहे 5 स्क्वेअर इज इक्वल टू ए बीचा स्क्वेअर किती आहे स्क्वेअर ऑफ 3 प्लस स्क्वेअर ऑफ 4. स्क्वेअर 5चा स्क्वेअर 25 इज इक्वल टू 3चा स्क्वेअर किती 9 आणि 4चा स्क्वेअर 16. 16 आणि 9 25. तर अशा पद्धतीने पायथागोरसचं म्हणणं होतं. हे पायथागोरसचं म्हणणं आपण पायथागोरस शिकतो आणि जे लोक शिकलेले नाहीत ते पायथागोरस मात्र प्रूव्ह करतात. कशा पद्धतीने मित्रांनो ते प्रूव्ह करतात माहिती आहे तुम्हाला. तर ते प्रूव्ह करताना सोपं सूत्र वापरतात. मी तुम्हाला हे याच्यासाठी समजावून देतो. तुमच्याकडे एखादा बांधकाम करणारा जर मिस्त्री आला आणि बांधकाम मिस्त्रीने जर केलं आणि एखादा घराचा रूम त्याने जर प्लेन तयार झाली, त्याने RCCचे बीम टाकले, तर RCCचे बीम टाकल्यानंतर त्यांचा इंजिनियर RCCचं काम व्यवस्थित आहे का हे तपासण्यासाठी येतो आणि तो तपासताना काय करतो, ह्या सगळ्या मिस्त्री लोकांना पायथागोरस माहिती नाही आहे. पण मात्र पायथागोरस जगतात. ते करताना काय करतात, इथे ह्या प्लेनचं अंतर आहे ना एका बाजूचं बरोबर मोजतात. हे अंतर आहे ना हे त्यांच्याकडे मीटरचा टेप असतो म्हणून हे अंतर काय करतात, हे 3 मीटरवर एका दोऱ्याने खून करतात. या प्लेनवर इथे 3 मीटरवर दोऱ्याने खून करतात आणि इकडच्या बाजूला ते 4 मीटरवर खून करतात. समजा इकडे 4 घेऊया आपण. आता माझ्याकडे इथे 4चं डिस्टन्स मला मिळत नाही आहे, किंवा आपण याला ह्या डिस्टन्सला आपण 4 म्हणूया आणि याच्यापेक्षा थोडं कमी. म्हणजे इथे समजा हे डिस्टन्स मी समजा सांगितलं तुम्हाला हे 3 आहे, समजा इथे 3 आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, आता त्यांना पायथागोरस काय भानगड आहे हे माहिती नाही, पण ते काय करतात टेपच्या सहाय्याने इकडे 4 मीटरवर एक खूण करतात, इकडे 3 मीटरवर खूण करतात आणि मग त्यांचा आलेला टेप ते ह्या ठिकाणी लावून पाहतात. ह्या दोघं पॉईंटला लावून पाहतात. हे डिस्टन्स जर त्यांचं 5 आलं तर याचा अर्थ होतो कामाची क्वालिटी ही बरोबर आहे, सगळं काम बरोबर 90 डिग्रीमध्ये सेट स्क्वेअरचा उपयोग करून चाललेला आहे. जर हे 5 आलं नाही, हे 5.5 आलं किंवा हे 4.5 आलं तर इंजिनियर ह्या कामाला नाखुश असतात आणि काम चुकीचं अशा पद्धतीने सांगतात आणि याला गुण्या मिळवणं असं म्हणतात. गुण्या लावला का, तर गुण्या लावणं व्यवहाराच्या भाषेमध्ये गुण्या लावणं याचाच अर्थ काय, पायथागोरसच्या प्रमेयाप्रमाणे काम चाललं आहे का आणि हे 3 आलं, हे 4 आलं, हे 5 आलं तरच हा बीम बरोबर इथे 90 डिग्रीचा अँगल क्रिएट करतो आणि याने जर 90 डिग्रीचा अँगल क्रिएट केला तरच हे बांधकाम व्हर्टिकली व्यवस्थित जाईल, याचं बांधकाम जे आहे ते प्रॉपर होईल आणि याचा जो लोड आहे तो लोड बीम जे आहेत ते प्रॉपर घेतील. आणि म्हणून या प्रत्येक ठिकाणी हा 90 डिग्री लावून पाहतात. ते म्हणजे हे जसं मी इथे पाहिलं तसं ती ही बाजू 4 घेतील, ही 3 घेतील, ही 5 मोजून पाहतील, ही 4 घेतील, ही मोजून पाहतील, ही 3 4 घेऊन ही मोजून पाहतील आणि अशा पद्धतीने जर केलं तरच त्यांना आपल्या कामाची गुणवत्ता पाहता येते. म्हणजे आपण पायथागोरसचं थेरम शिकतो पण वहीत ठेवतो. जे बांधकाम करणारे लोक आहेत ते पायथागोरस कशाबरोबर खातात किंवा पायथागोरस कोण आहे हे त्यांना माहिती नाही, ते मात्र व्यवहारामध्ये पायथागोरस वापरतात. म्हणजे आपल्याकडे काय, जो पुस्तकी ज्ञान शिकतो तो फक्त पोपटासारखा बोलतो आणि जो पुस्तकातलं शिकत नाही तो व्यवहारामध्ये पोपट होतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे शिकायचं आहे ते दोन्ही अर्थाने शिकायचं आहे. आपल्याला व्यवहारात पण आपलं नॉलेज व्यवस्थित असलं पाहिजे आणि आपल्याला नॉलेज या अर्थाने पायथागोरस का महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये हे आपण समजून घ्यायचं आहे. मग पायथागोरसचं म्हणणं काय होतं, इन अ राईट अँगल ट्रँगल, इन अ राईट अँगल ट्रँगल म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस, द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस
square of hypotenuse is equal to the sum of the squares of remaining two sides. म्हणजे काटकोन त्रिकोणाच्या मध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. हे आपल्याला शॉर्टकट पद्धतीने असं पण मांडता येतं. समजा हा आपण एक अशा पद्धतीचा राईट अँगल ट्रायंगल सपोज घेतला. सपोज हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि मी याला नाव दिलं A, B आणि C आणि इकडच्या बाजूला मी म्हटलं की यांच्या साईडची लेंथ आहे, Aच्या समोरची ही A आहे, Cच्या समोरची ही C आहे स्मॉल आणि Bच्या समोरची ही B आहे. आणि मग म्हणून मला इथे म्हणता येईल काय की B स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. हे मी शॉर्टकट पद्धतीने पायथागोरसचं जो थेरम आहे ते मी अशा पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना पायथागोरस आता पूर्णतः कळालं असं मी समजतो. आता पायथागोरसची काही ट्रिपलेट येतात पहा. पायथागोरियन ट्रिपलेट. मी जे तुम्हाला मागचं उदाहरण दिलं त्याच्यामध्ये 3, 4 and 5 ह्या ज्या 3 संख्येला ट्रिपलेट असं म्हणतात. आणि हे पायथागोरसचं पायथागोरियन ट्रिपलेट. याचं कारण काय, याच्यामध्ये हा लार्जेस्ट नंबर जो आहे ह्या लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरच्या ॲडिशन एवढा असतो. असं जर असेल तर या 3 संख्यांना पायथागोरियन ट्रिपलेट असं म्हणतात. तर मग पायथागोरियनचं ट्रिपलेट कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचा. इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर triplet of natural numbers, if the square of the largest number is equal to the sum of the squares of the remaining two numbers, then the triplet is called Pythagorean triplet. म्हणजे जर 3 संख्या दिलेल्या राहिल्या आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्येच्या वर्गाच्या बेरजे एवढा असेल तर त्या 3 संख्यांना पायथागोरियन ट्रिपलेट असं म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणून 11, 60 and 61 हे तुम्हाला एक्झाम्पल पुस्तकामध्ये दिलेलं. स्क्वेअर ऑफ 11 इज इक्वल टू 121. त्याच्यानंतर स्क्वेअर ऑफ 60 इज इक्वल टू 3600. स्क्वेअर ऑफ 61 इज इक्वल टू 3721. अशा पद्धतीने या सगळ्यांचे स्क्वेअर आले. आणि मग इथे आपल्याला असं लक्षात येईल की काय झालं आहे, याचा वर्ग आता 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर इज इक्वल टू 121 प्लस 3600 इज इक्वल टू 3721 असं जेव्हा आलेलं आहे. मग इथे आपल्याला म्हणावं लागेल या सगळ्यात मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा इथे आलेला आहे. आणि म्हणून इथे आपल्याला म्हणावं लागेल द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट
is equal to the sum of the square of the other two number. Therefore 11, 60 and 61 is a Pythagorean triplet. म्हणजे यांच्यामध्ये हे सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून याला पायथागोरियन ट्रिपलेट असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट व्हेरीफाय करता येईल. एखाद्या संख्येमध्ये ते असू शकणार नाही. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, समजा मी तुम्हाला सांगितलं, मी घेतलं 5, 12 अँड 14 घेतला. इथे स्क्वेअर ऑफ 5 इज इक्वल टू 25, स्क्वेअर ऑफ 12 इज इक्वल टू 144 आणि स्क्वेअर ऑफ 14 इज इक्वल टू काय येणार? स्क्वेअर ऑफ 14 इंटू 14, 14 चौक 56, 5, 14 एका 14 ने 5 19, 196. मग इथे लिहूया आपण आता. काय होईल? इकडच्या बाजूला स्क्वेअर ऑफ 5 प्लस स्क्वेअर ऑफ 12, स्क्वेअर ऑफ 5 25 प्लस 144, हे 5 आणि 4 9, इथे 4 आणि 2 6, 169 आला. बरोबर. हा जर 169 आला आणि हा 196 आला, म्हणजे आपल्याला इथे म्हणता येईल काय? द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर, द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर is not equal to the sum of the square of the other two number. Therefore 5, 12 and 14 is not पायथागोरियन ट्रिपलेट. म्हणजे मग हे पायथागोरियनचं ट्रिपलेट असू शकत नाही. म्हणजे सगळ्यात मोठ्या संख्येचा वर्ग जरा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा राहिला तर पायथागोरसचं ट्रिपलेट येईल. आणि जर असं शक्य नसेल म्हणजे हे पायथागोरसचं ट्रिपलेट असू शकत नाही. आणि हे पाहिलं तर हे पायथागोरसचं ट्रिपलेट मात्र आहे. तर याच्यावरनं तुम्हाला पायथागोरियनचं ट्रिपलेट हे विद्यार्थी मित्रांनो नक्की करता येईल. तुम्ही सगळ्यांनी पायथागोरसचं थेरम आणि पायथागोरियन ट्रिपलेट हे शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच. सगळ्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आहे. मी एवढ्या शनिवारपर्यंत केव्हा तरी पुन्हा झूमची एक मीटिंग घेणार आहे. आणि मग तुम्हाला ह्या मॅथ्स सेकंडमध्ये आणखी काय काय अडचणी झाल्या ते विद्यार्थ्यांना सांगा. मी तुम्हाला झूमला नाही सॉरी गुगल मीटला आपण मीट घेऊ. तर गुगल मीटिंगची मीट घेताना मी तुम्हाला 2 दिवस बिफोर सगळ्यांना लिंक पाठवेल. ठरलेल्या दिवशी आपण फक्त एक 40-45 मिनटं एकत्र येऊ. आपल्या झालेल्या अभ्यासक्रमावर डिस्कशन करू. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला एक आव्हान असेल. वर्गातील मुलं याला जॉईन झालेले नाही आहेत. आपल्या वर्गामध्ये जवळपास 47 विद्यार्थी आहेत. आणि पैकी त्या दिवशी 11 जण शिक्षकांच्या म्हणजे 10 विद्यार्थी होते. 37 विद्यार्थी अजून ह्या गुगल मीटला जॉईन झालेले नव्हते. ज्यांना शक्य असेल त्या सगळ्या आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना सांगा की अशा पद्धतीची मीटिंग होणार आहे. मी पाठवलेली लिंक इतर विद्यार्थ्यांना शेअर करा. मी ग्रुपवर शेअर करेल. प्रयत्न करा ज्यांच्याकडे मोबाईल शक्य आहे तर या सगळ्या नवीन तंत्रज्ञानाचा आनंद आपण पण घेऊ शकतो का? घरी बसून शिक्षकाबरोबर बोलू शकतो का? आपल्या अडचणी आपण मांडू शकतो का? असं झालं तर तुम्हालाही त्याचा आनंद होईल. आणि मलाही तुमच्या अडचणी कळाल्यास मलाही त्यात काही दुरुस्ती करता येईल किंवा तुम्हाला अपेक्षित असणारं मला पोचवता येईल. जे विद्यार्थी अभ्यासामध्ये सक्रिय आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन. पण जे अजून कुठे फिरतायत मला कळत नाही आहे
त्या विद्यार्थ्यांनी मात्र अभ्यासाकडे लक्ष द्यावं. कोरोनाच्या नावाखाली उगीचच उडाणटप्पूपणा करू नये, कारण नुकसान जे होणार आहे ते आपलं वैयक्तिक होणार आहे. भविष्यातली परिस्थिती फारच चिंताजनक आहे आणि त्याच्यामुळे ज्याच्याकडे क्वालिटी असेल, गुणवत्ता असेल, त्यालाच जगामध्ये किंमत राहणार आहे. आता पहा, जो तंदुरुस्त आहे तो कोरोनापासून भयमुक्त आहे आणि ज्याचं शरीर आजाराचं माहेरघर आहे त्याला कोरोनाची सगळ्यात जास्त भीती आहे. तसं बुद्धीच्या क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये जो एकदम बुद्धिवान असेल त्याला आपलं आयुष्य आनंदाने जगण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही. पण बुद्धीच्या क्षेत्रामध्ये जो मात्र दुर्बल असेल त्याला भविष्यामध्ये अशा वेगवेगळ्या संकटांना मित्रांनो सामोरं जावं लागणार आहे. तुम्ही भविष्यात अशा कोणत्याही संकटांना सामोरं जाऊ नये अशी आमची इच्छा आहे. मग सगळ्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करा. घरी राहून अभ्यास चांगला करता येतो हे या कोरोनाच्या लॉकडाऊन पिरियडमध्ये आपण एक नवीन सिद्धांत शिकलेलो आहोत. आपल्याला घरी राहून भरपूर वेळ देता येऊ शकतो आणि म्हणून याचा आपण सदुपयोग करा. आवडीची पुस्तकं वाचा. अभ्यासाचं टेन्शन घेऊ नका, पण अभ्यासातलं सातत्य मात्र नक्की ठेवा. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच.